कडून प्रात्यक्षिके करण्यात आलेली आहे. काय कारण होतं याच्या मागचं आणि आज कोणाला श्रद्धांजली देण्यात आलेली आहे महानगरपालिकेच्या आतमध्ये काय सांगाल? मागील अनेक वर्षांमध्ये 81 पासून जे जवान महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचं काम करत असताना त्या दुर्घटना ज्यावेळी झाल्या त्या दुर्घटनांमध्ये जे मृत्युमुखी पडले त्या सगळ्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. आणि तसंही म्हणजे हा दिवस जो आहे हा मुंबईच्या जहाजामध्ये जी दुर्घटना झाली होती तेव्हापासून हा दिवस महानगरपालिका तसंही साजरा करते. मॉकड्रिल साजरे करण्यात आले. त्याच्यामागचं कारण हेच आहे की महानगरपालिकेच्या सर्व लोकांना आजचा दिवस सगळ्यांसाठी मोकळा असतो तिथे आणि त्यामुळे सर्व लोकांना म्हणजे पदाधिकारी अधिकारी आणि सामान्य नागरिक या सर्वांना मॉकड्रिलच्या माध्यमातून कशा प्रकारे महानगरपालिकेचं अग्निशमन विभाग काम करतो हे माहिती झालं पाहिजे. एवढं एक मॉकड्रिलच्या मागचं खरं. तुम्ही आता महापौर झालेले आहात, महानगरपालिका आता तुमच्या हातामध्ये चालणार आहे. तर अशा वेळेस आता जे घटना झालेल्या आहे अशा वारंवार नाही झाला पाहिजे, अशासाठी तुम्ही काय पाऊल आता उचलणार आहात? आगीच्या दुर्घटना होऊ नये यासाठी निश्चित पहिल्यांदा प्रतिबंधात्मक कारवाईचे विषय आहे आणि समजा झाल्याच्या नंतर जे आपण आज मॉकड्रिल पाहिलं त्या अर्थाने तशा त्यामध्ये त्यांना त्यातून काढण्यासाठीच्या घटना आहे आणि होऊ नये किंवा त्यावर चांगली उपाययोजना करता यावी यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगले म्हणजे आज शहर वाढत आहे, संख्या वाढते, लोकसंख्या, इमारती उंच होतात आहे. यासाठी ज्या ज्या गोष्टींच्या साधन सुविधांची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं निश्चित ठरवलेलं आहे. मदतीसाठीची जी संख्या आहे म्हणजे महानगरपालिकेची ती मनुष्यबळ देखील वाढवण्याचं ठरवलं. धन्यवाद.